आणि हा 3 भिंतीचा वाडा का आहे, याचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खूप जास्त हवा सुटली त्यामुळे माझे केस पूर्ण उडत आहेत आणि इथं आल्यावर भारी वाटते. पण हा 3च भिंतीचा आहे ना, हे बघून मला म्हणजे माझ्या मनात एक कुतूहल आहे की हा 3 भिंतीचा वाडा का असावा. आणि इथे त्यांची समाधी आहे. भिंतीचा वाडा आहे, तर याच्या मागचं काय रहस्य आहे ते मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. राघोबा दादा जेव्हा राजकारणातून निवृत्त होऊन कायमचे वास्तव्य करण्यासाठी कोपरगावला आले, तेव्हा त्यांनी कोपरगावच्या पश्चिमेला 3 मैलावर असलेल्या हिंगणी गावाजवळ भव्य वाडा बांधण्याचे ठरवले. गोदावरी नदी हिंगणी गावापाशी दक्षिण वाहिनी होते. त्या ठिकाणी नदीच्या पश्चिम तीरावरील जागेची निवड करून बांधकामाला सुरुवात झाली. वाड्याच्या 3 भिंतींचे बांधकाम झाल्यानंतर पूर्वेकडील 4थ्या भिंतींचे बांधकाम चालू असताना राघोबा दादांचे 11 डिसेंबर 1783 रोजी कोपरगाव बेटात निधन झाले. राघोबांनी ते आजारी असताना त्यांचा अंत्यविधी या वाड्यात व्हावा व तेथेच त्यांची राख पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे राघोबांचे दहन या 3 भिंतींच्या वाड्यात केले गेले व त्या ठिकाणी सांबांची स्थापना करण्यात आली. राघोबा दादांचा वाडा बांधताना चुना तयार करण्यासाठी वापरलेले मोठे दगडी चाक तेथे बघण्यास मिळते. भिंतींच्या वाड्याचे काम मजबूत, भक्कम व उत्कृष्ट दर्जाचे आहे. भिंतीची लांबी 2000 फूट, रुंदी 1000 फूट आणि उंची 45 फूट असून भिंतींची माथ्यावरील जाडी 7 फुटांची आहे. सर्व बांधकामाला आत बाहेर कातीव स्वरूपाचा काळा दगड व चुना वापरला गेलेला आहे. वाड्याच्या उत्तर व पश्चिम भिंतीला एक उंच बुरुज बांधलेला आहे. उत्तरेकडील भिंतींमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवलेले आहे. राघोबांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा जर पूर्ण झाला असता तर प्रशस्त, भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाहण्यास नक्कीच मिळाला असता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.